उत्तमराव जानकरांचा इतिहास मी देखील आज 16-17 वर्ष झालं ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतोय. आदरणीय दादांचा कार्यकर्ता म्हणून सगळीकडे परिचित आहे. उत्तमराव जानकरांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मी राहतो. मला माहिती आहे जिकडं खोबरं तिकडं चांग भलं असं मला असं वाटतंय की ते माळशिरस तालुक्याचे आमदार आहेत, सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत का बिहारमधले आमदार आहेत मला काय ते समजत नाही आहे. उत्तम जानकरांनी त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांच्या कुवतीप्रमाणे राहिलं पाहिजे. त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये देखील आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम ह्या उत्तम जानकरांच्या माध्यमातून झालं होतं. उत्तम जानकरांची इतकी लायकी नाही आहे की ते सुमित्रा वहिनींच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करतील. जर आता विचार करायला गेलं तर त्यांच्या ढोंगणावरची चड्डी देखील आदरणीय दादांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून मिळालेली आहे. कारण की त्या माणसांनी सुमित्रा वहिनीच्या बाबतीमध्ये बोलले आहेत की त्यांची मदत असू शकत नाही आहे, कारण की त्यांची त्यामध्ये इतकी त्यांची कुवत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट राहिला विषय त्यांच्या घाईच्या बाबतीमध्ये, घाई झाली, अमुक झालं तमुक झालं, ह्याच्यामध्ये आम्हाला जास्त काय लक्ष घालायचं नाही. कारण की हजारो तोंड असतात, हजारोंची जीभ असतात, कारण की ते त्यांच्या पद्धतीने ते प्रश्न उपस्थित करत असतात. त्यामुळं उत्तमराव जानकरांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला इतकं काही महत्त्व नाही असं मला वाटतंय. कारण की उत्तमराव जानकरांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुम्हाला माळशिरस तालुक्यातील जनतेने त्या ठिकाणी विकासाची कामं करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही तिथं फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे. तुम्हाला एकटा तिथं रामभाऊ सातपुते हे तुम्हाला त्या ठिकाणी पुरून उरलेले आहेत. अगोदर तुम्ही राम सातपुते यांच्यासोबत अगोदर स्पर्धा करण्यासाठी प्रयत्न करा. आदरणीय दादा असतील किंवा सुनेत्रा वहिनींच्या बाबतीमध्ये दखल घेण्यात पण तुमची तेवढी कुवत नाहीये. आमदार आहेत राष्ट्रवादी तुतारी पक्षाकडून ते निवडून आलेले आमदार आहेत. आणि ज्यावेळेस पूर्वीची राष्ट्रवादी होती त्याच्यामध्ये पण त्यांनी मोठ्या ह्याच्यावर होते, राष्ट्रवादीचे एक मोठे पदाधिकारी म्हणून ओळखले जाते. हा बघा, उत्तमराव जानकरांचा इतिहास मी देखील आज 16-17 वर्ष झालं ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतोय. आदरणीय दादांचा कार्यकर्ता म्हणून सगळीकडे परिचित आहे. उत्तमराव जानकरांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मी राहतो. मला माहिती आहे जिकडं खोबरं तिकडं चांग भलं असं उत्तमराव जानकरांचं असतं. त्यामुळं उत्तमराव जानकरांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला मी सर्वसामान्य कार्यकर्ता देखील मी उत्तर देऊ शकत नाही, कारण की त्यांना तिथं त्यांना त्या ठिकाणी कोणी भीक घालणार नाहीये पहिली गोष्ट.